यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। हॅपी बर्थडे डियर हॅपी बर्थडे टू। अल्पसंख्याक आयोग सदस्य महाराष्ट्र राज्य हॅपी सिंग यांचा अधिष्ठचिंतन सोहळा बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता कामोठे येथे साजरा करण्यात आला। यावेळी 1000 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला। तसेच पॅन्ट, शर्ट व साडी वाटप करण्यात आले। 5 लकी ड्रॉ व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले होते। यावेळी भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। या अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हॅपी सिंग यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट दिल्या। वाढदिवस म्हणजे वर्षभर आपण केलेल्या कामाची पोचपावती असते आणि हॅपी हा वर्षभर नव्हे, जिथपासून या राजकारणात क्षेत्र समाजकारणात आलेलं आहे तिथपासून लोकांची सेवा करत असते। आज वाढदिवसानिमित्त आपल्या विभागाचे आमदार रोशन ठाकूर साहेब असतील, सभागृहाचे परेश ठाकूर साहेब असतील, जिल्हाध्यक्ष असतील, नितीनजी पाटील असतील, हे इथे उपस्थिती दाखवली। तसेच या कांबोटे शहरातील अनेक रहिवासी, नागरिक आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी इथे उपस्थित राहिले। हीच यांच्या कामाची पोचपावती असते, कारण मर्यादित काम करणं आणि मर्यादेच्या बाहेर जाऊन काम करणं ही हॅपीची मेन हॉबी आहे। आणि प्रत्येक गोष्टीत आपली आपुलकी निर्माण करून प्रत्येक माणसाच्या मनात, हृदयात एक स्थान बनवणं ही हॅपी म्हणजे आनंदित। या पद्धतीत तो सर्वांच्याशी आनंदित आणि व्यवस्थित राहत असतो। म्हणून आज या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रमही त्यांनी राबवलेले आहेत जे समाज उपयुक्त आहेत। ते समाजाच्या उपयुक्त असणारे उपक्रम म्हणजे आज कीर्तन ठेवला होता की समाज प्रबोधनाचं काम या कीर्तनाच्या माध्यमातून झालेला असतो। आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवला होता की ज्येष्ठ नागरिकांनी आनंदित राहिलं पाहिजे, म्हणजे हॅपीच्या नावामध्येच आनंदित आहे आणि त्या आनंदीच्या माध्यमातून इतर लोकांना आनंद कसा भेटेल याचा पूर्ण जिवंत उदाहरण म्हणजे हॅपी सिंग। म्हणून आज हॅपी सिंगच्या माध्यमातून 1000 लोकांना बरेच ड्रेस कोट वाटण्यात आले आणि त्याच्यात जो आनंद त्या लोकांना भेटला आणि त्यांच्याच समाधान हा हॅपीला भेटतो, हा जिवंत उदाहरण म्हणजे हॅपी सिंग। बर्थडे हर कोई मनाता है, लेकिन ये 4 साल पहले जब बर्थडे मनाना चालू किया मैंने, ये 4था वर्ष है। ऐसे ही ऊपर वाले और ज्येष्ठ नागरिक मेरे को ऐसे ही प्यार रखते रहे और आमदार प्रशांत ठाकुर जी या जितने भी बीजेपी के लीडर हैं, जितना फास्ट मेरे को महाराष्ट्र पे लेके गए, ऊपर वाले की इतना प्यार मेरे को दिया है बीजेपी ने। ऐसा प्यार मैं बोलता हूँ कि किसी किसी को मिलता है, उसमें से सबसे ज्यादा मतलब प्यार वाला रहूंगा तो मैं बहुत जल्दी महाराष्ट्र पे पहुंचा हूँ और ऐसा ही मेरे को प्यार हमेशा ज्येष्ठ नागरिक देते जाए। हर साल इससे डबल करता रहूं। इतनी लोक संख्या है आज, समझिए कि आज 1000 का लिया है तो ऊपर वाला मेरे को गणपति बप्पा मेरे को इतनी कृपा दे कि मैं अगले साल 5000 के लोगों का ले पाऊँ, 10,000 लोगों का ले पाऊँ। यही आपको पत्रकार के लोगों को वर्षांचा होण्या पहिलं हैप्पी जी का जन्मदिन मना रहे हैं। फोटो करता है, हमारी एक हफ्ते से तैयारी चालू है। हमारे लड़के, मेरी पूरी फाउंडेशन की लेडीज, पूरी टीम हमारी इतनी मेहनत की है दिन रात जाग के ज्येष्ठ नागरिक को देने कॉल गए हैं कि आप आइए उनका सत्कार करने के लिए। और अपना कैलाश महाराज जी जो खालापुर से हैं वो भी आके उन्होंने भी कीर्तन यहाँ पर किया था। काफी ज्येष्ठ नागरिकों ने यहाँ पर काफी उत्साह दिखाया है और वो लास्ट तक बैठे। प्रशांत दादा भी आए थे, उन्होंने भी काफी अच्छा इनके बारे में बोला। अपना बाकी सब गेस्ट भी आए थे, उन्होंने बहुत अच्छा बोला, शुभेच्छा दी है हमको। और हम कोशिश करेंगे, 4 साल से हम कंटिन्यू कर रहे हैं ज्येष्ठ नागरिक का सत्कार, और कोशिश करेंगे आगे भी कंटिन्यू करते रहे और बड़े बजट पर करें। और बस हमारी भी शुभेच्छा है हैप्पी जी के साथ में कि वो भी और ज्यादा ग्रो करें, आगे उनकी तरक्की करें और बड़े, और उनके साथ मैं और मेरी टीम भी पूरी आगे जाए। हॅपी सिंग म्हणजे जसे आमच्या सहकार्याने विकास गरज यांनी सांगितलं, त्याच्या नावातच आनंद आहे। हा सगळ्या जनसामान्यात वावरणारा व्यक्तिमत्व आहे। वाढदिवस बरेच जण साजरे करतात, कोणी मित्र परिवार घेऊन कुठे फार्म हाऊसला जाईल, कुठे आणखीन कुठल्या ठिकाणी वेगवेगळे करेल, पण त्यांनी जो संकल्प केलाय की माता भगिनी, वरिष्ठ लोक, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून म्हणजे सालाबाद प्रमाणे करतो। हे आजचा वाढदिवस नाही, मी त्याचा वाढदिवस आहे, सातत्याने त्यांनी मला आमंत्रण द्यावं आणि सातत्याने मी यावं। त्यांनी आमंत्रण नाही दिलं तरी आम्ही सगळे इथे येतो, कारण तो आझाद शत्रू आहे। तो कोणाशी असा कुठल्याही पद्धतीचं वावगं वागत नाही, सगळ्यांना जनसामान्यात वागणारा नेता आहे। मी त्याला नेताच म्हणेन, कारण तो जेव्हापासून मी त्याला राजकारणात बघतो, तो अगदी 14 वर्षापासून लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्याचे चांगले संबंध आहेत। खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि चांगल्या प्रकारचं राजकारण करून लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी मला वाटतं जन्म घेतला असं मी म्हणेन।
तो पंजाब मधला असून सुद्धा इथल्या लोकांच्या, स्थानिक लोकांच्यात असो तर एवढा सुंदर पद्धतीने वागतो की कोणाला म्हणणारच नाही की हा इथे बाहेरचा आलेला आहे म्हणून. पण एवढ्या पद्धतीने चांगलं राजकारण करणार आणि चांगलं सगळ्यांशी वागणारा असं एक व्यक्तिमत्व आहे. माझ्याकडून आणि आमदार विक्रांतदादा पाटील यांच्याकडून त्यांना मी शुभेच्छा देतो. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.